आणि या वानप्रस्थ आश्रमामध्ये देवाचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, घरामध्ये लक्ष कमी द्यावं. नेमकं आपलं असं राहतं, त्याच काळामध्ये घरामध्ये खूप लक्ष दिलं जातं. दूध किती सांडलं, सुनबाईने साय किती खाल्ली, हां, त्यानंतर भाजीत तेल किती टाकलं, घर व्यवस्थित झाडलं की नाही झाडलं. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, 51 नंतर जे आहे, 50 नंतर जे आहे ते ईश्वरावर ध्यान केंद्रित केलं पाहिजे. जास्तही तेल टाकलं तर त्यांनाच आणायचं, कमी टाकलं तरी त्यांनाच आणायचं, लक्षच द्यायचं नाही. पोटभर आपण खायचं ना, राम राम भजन करायचं 50 नंतर, दुसरं काही करायचं नाही. काय काय महिलांना खूप आनंद होतो बरं का, बाबा भारी सांगताय. खरं आहे, वस्तुस्थिती आहे. हे मी माझ्या खिशातलं काहीच सांगत नाही, हे सगळं देवी भागवतामध्ये. वानप्रस्थ आश्रम त्याला म्हणतात की वनामध्ये राहावं आणि देवाचं भजन करावं.